आपण थेट मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये जाऊयात। आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इकडे आहे आणि त्या पुतळ्यावरती आज मनसेच्या वतीनं पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि त्यासाठी शिवाजी पार्क इथे सध्या मनसैनिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। पुष्पवृष्टी केली जाते आणि हे देखणं दृश्य सध्या आपण पाहतोय। अमेय खोपकर, मनसे नेते अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही पुष्पवृष्टी केली जाते। काही वेळापूर्वी विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली, पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। तर आता मनसेच्या वतीनं शिवाजी पार्क इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी शिवाजी पार्क परिसरातून सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, कसा सोहळा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय? राज ठाकरे पोहोचलेत का? कोण कोण उपस्थित आहे? मनसेच्या अमेय खोपकर यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष शिवाजी पार्क इथल्या अश्वारूढ पुतळा जो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा, त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। खरं म्हणजे दरवर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होत असते, यावर्षी मात्र ती पुष्पवृष्टी नाहीये, त्यामुळे या छत्रपतींच्या पुतळ्यावर फुलांची उधळण जी आहे ती करण्यात येत आहे। पण स्वतः राज ठाकरे उपस्थित आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत शर्मिला ठाकरे आणि मनसेचे इतर अनेक पदाधिकारी देखील या सोहळ्यासाठी शिवाजी पार्क मैदानामध्ये असलेल्या या अश्वारूढ पुतळ्याच्या इथे उपस्थित झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी एका क्रेनच्या माध्यमातून छत्रपतींच्या या पुतळ्याला हार घालण्यात आला होता आणि दरवर्षीची ही परंपरा आहे की या दरवर्षी राज ठाकरे हे तिथीनुसार जी छत्रपतींची जयंती आहे त्यासाठी त्या शिवाजी महाराज या शिवाजी पार्कमध्ये जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असतात आणि स्वतः इथे उपस्थित राहून अभिवादन करतात शिवाजी महाराजांना। आता त्यांच्याबरोबर बोलण्याची निश्चयाचा महामेरू 14 दिनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। बरोबर आहे अक्षय, त्यामुळे ही दृश्य आपण पाहिलेली आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्क मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। पुढच्या